हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये. तर दिवाळीच्या अगोदर मी व्हिडिओ बनवलेला लास्ट, त्याच्यानंतर मी आज व्हिडिओ बनवते आहे. तर मध्ये व्हिडिओ न बनवण्याचं रिझन म्हणजे एकतर दिवाळीमध्ये भरपूर कस्टमरचं काम होतं आणि त्याच्यातच माझी तब्येत बिघडली म्हणजे थोडा जास्तच प्रॉब्लेम झालेला. मला चालता पण येत नव्हतं, माझ्या पायाचा थोडा प्रॉब्लेम झालेला. तर त्याच्यानंतर मी जसं जमत होतं तसं काम केलं आणि मग मी गावाला गेले. गावाला जाऊन मी थोडी ट्रीटमेंट घेतली, थोडा आराम केला आणि आता मी पुन्हा रिटर्न आले मुंबईला. तर त्याच्यानंतर आता मी पुन्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. तर आता मी तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ टाकत जाईन. माझ्या पायाचा पण प्रॉब्लेम आता थोडा सॉल्व झालेला आहे. तर ट्रीटमेंट चालू झालेली आहे, तर त्याच्यामुळे आता मी नॉर्मल वॉक वगैरे करू शकते. तर मी आता तुम्हाला रेग्युलर जे काय होतं किंवा जे काय कपडे बनवते मी त्याचे व्हिडिओज टाकत जाईन. तर आता 2 दिवस थोडं कस्टमरचं काम करणार नाही, कारण गावावरनं आले. तर ऑफकोर्स गावावरनं आल्यानंतर भरपूर साफसफाई वगैरे असतेच. तर त्याच्यामुळे आता मी 2 दिवस जरा साफसफाई करणार आहे आणि मग माझ्या रेग्युलर व्हिडिओजना सुरुवात करणार आहे. आता साफसफाई म्हणजे हा बघा, आता तुम्ही बघू शकतात. तर हे बघा, गावावरनं आणलेलं सर्व सामान आहे. काजू आहेत, नारळ आहेत आणि हे बघा, हे आमच्या घरचे लिंबू आहेत. आता हे सर्व आवरून साफसफाई करून मग मला आता जेवण पण बनवायचं आहे. तर मी पहिलं हे सगळं ठेवून घेणार आहे. गावावरनं सकाळी आल्यानंतर मी पहिलं मार्केटला गेले. मार्केटला जाऊन मी आज पहिलं सामान घेऊन आले, म्हणजे आपल्याला जे रेग्युलर लागतं, कांदे, बटाटे, टोमॅटोज, हे सगळं मी घेऊन आले. तर येताना मी ह्या शेंगा पण आणल्या. तर आता या शेंगा मी पहिल्या साफ करून ठेवते. गावावरनं येताना मी करंज्या आणलेल्या, तर बॉक्समध्ये आणलेल्या भरपूर होत्या, बट त्याच्यात एवढ्या फुटलेल्या. आता काय ह्या अशाच खायच्या. हे आमच्या गावाच्या बागेतील लिंबू आहेत, हे मी येताना घेऊन आलेले आहे. हे थोडे कच्चेच आहेत, कारण तयार झालेले लिंबू आणले की इथे आणल्यानंतर ते लवकर म्हणजे सुकून जाणार. तर त्यापेक्षा मी हे कच्चेच घेऊन आलेले आहे. थोडी जास्त होते तर मी ते टोमॅटोच्या डब्यामध्ये भरून ठेवले. आता काय रोज लिंबू पाणी प्यायचं. लिंबू पाणी तर डाएटसाठी खूप छान आहे. हे आमच्या बागेतील नारळ आहेत, जे मी आता येताना 10 घेऊन आलेले आहे. माझ्या आईच्या घरी खोबऱ्याशिवाय जेवण बनतच नाही, म्हणजे त्यांच्या जेवणात कुठे ना कुठे नारळाचं खोबरं हे यूज केलं जातं. मग ते आमटीत, भाजीत, सगळ्यामध्ये ते खोबरं यूज करतात. पण मला मुंबईला आल्यापासून आता ती सवय गेलेली आहे. माझा जास्त यूज नसतोच, फक्त चटणी किंवा फिश बनवण्यासाठी मी नारळाच्या खोबऱ्याचा यूज करते. ह्या ट्रेमध्ये रोज 1 नाही तर 2 नारळ असतात, पण आज एवढे नारळ ठेवायचे आहेत म्हणून मी खाली जे कांदे ठेवलेले ते वर उचलून ठेवले आणि मग तिथे नारळ लावून घेतले. आणि हे चालू असतानाच आता रोनीचे फ्रेंड्स आलेले आहेत आणि त्यांचा एवढा गोंगाट चालू आहे, मस्ती चालू आहे, कारण ते सर्व खुश झाले आहेत की रोनी एवढ्या दिवसांनी आता परत आलाय तो. मी पण रोनीच्या फ्रेंड्सना जे गावावरनं आणलेलं खाऊ होतं ते खायला दिलं आहे आणि त्यांना सांगितलं की खाऊन घ्या आणि इथेच खेळा, बाहेर जाऊ नका, कारण बाहेर पॅसेजमध्ये बिल्डिंगची बाकीची लोकं आहेत ना, ती त्यांच्या गोंगाट ऐकून भरपूर ओरडतात त्यांना. तर म्हटलं बाहेर जाऊ नका, इथेच खाऊन घ्या. आता माझे हे नारळ वगैरे ठेवून झालेले आहेत आणि इथे आता साफसफाई झाली, तर आता मी पुढचं काम करून घेते. हा जो बेडवरचा पसारा दिसतोय हे सर्व गावावरनं आणलेले कपडे आहेत आणि हे आता मी बॅगा खाली केल्या आहेत आणि आता हे कपडे फोल्ड करून
कबर्डमध्ये ठेवणार आहे आणि मग मी जेवण करायला घेणार आहे. आता घरातली ऑलमोस्ट सगळी कामं म्हणजे साफसफाई, जागच्या जागी सगळ्या वस्तू ठेवणं हे सगळं झालेलं आहे. गावावरनं आलेले तर सगळाच पसारा पडलेला, तो सगळा आता मी क्लिअर केला आणि जेवण बनवून घेतलं. पण अजून जेवायला उशीर आहे, तर मी आता रोनितचा स्टडी घेणार आहे. त्याचा स्टडी करतोय तो त्याचं त्याने. असा आरामात बसून स्टडी करतोय. याला आता मी किती वेळा सांगितलं की टेबल घे, स्टडी टेबल घेऊन स्टडी कर, तर त्याला ते न घेता हे असं आराममध्ये बसून थोडा टाईमपास करत करत स्टडी करायचा असतो. तर त्याला आता करू दे स्टडी. मी आता माझी कामं आवरते, अजून जेवायचं बाकी आहे. तर फ्रेंड्स, आता वाजलेत रात्रीचे 11 आणि आता माझी कामं सगळी आवरले, म्हणजे भांडी क्लिनिंग सगळं आवरलेलं आहे आणि आता मी झोपणारच होते. तर मला रोनित बोलला की मम्मा एक व्हिडिओ बनवूया. तर म्हटलं चला, तर आपल्या फ्रेंडसाठी आता आपण गुड नाईटचा व्हिडिओ बनवू. तर आज मी कुठलंही स्टिचिंगचं काम केलं नाही, कारण आज थकलेले भरपूर प्रवासाने. तर आज काम म्हटलं आज आराम देऊया कामाला आणि उद्यापासून सुरुवात करूया पुन्हा कामाला. तर म्हणून मी आज काहीच काम केलं नाही आहे आणि आता आम्ही झोपणार आहोत. तर फ्रेंड्स, बाय, गुड नाईट, सी यू सून.